आवाज मानदेशाचा। पत्रकार दिनानिमित्त मंगळवार 13 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता दहिवडी येथील पोलीस स्टेशन येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात पत्रकार बंधू भगिनींचा सन्मान तसेच पत्रकार संघटनेच्या नवीन पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला। समाजातील घडामोडी निर्भीडपणे मांडणाऱ्या पत्रकारांच्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे सुसूत्र नियोजन करण्यात आले होते। यावेळी दहिवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे साहेब आणि पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या हस्ते पत्रकारांचा यथोचित सन्मान करण्यात आला। पोलीस प्रशासन आणि पत्रकार यांच्यातील परस्पर सहकार्य, विश्वास आणि सौहार्द अधिक दृढ व्हावे अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। कार्यक्रमास दहिवडी पत्रकार संघाचे आधारस्तंभ लालासाहेब दडस, अध्यक्ष उमेश बुधावले, उपाध्यक्ष प्रवीण राजे, सचिव बापूसाहेब मिसाळ यांच्यासह सदस्य रुपेश कदम, लिंगराज साखरे, विशाल पाणे, दौलत नाईक, अभिजित अवघडे, नवनाथ बिसे, नवनाथ जगदाळे आदी मान्यवर उपस्थित होते। सर्व उपस्थितांनी पत्रकार संघटनेच्या एकजुटीचे आणि सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले। दहिवडी पत्रकार संघ गेल्या अनेक वर्षांपासून तालुका आणि परिसरातील पत्रकारांच्या हक्कांसाठी, अडचणीसाठी आणि पत्रकारितेच्या मूल्य संवर्धनासाठी सातत्याने कार्यरत आहेत। नव्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली संघ अधिक संघटितपणे काम करेल, पत्रकारांच्या प्रश्नांवर ठोस भूमिका घेईल आणि समाजहिताचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। सत्य, निर्भीडता आणि सामाजिक जबाबदारी या मूल्यांशी प्रामाणिक राहून पत्रकारांनी आपले कार्य सुरू ठेवावे असे आवाहन करण्यात आले। दहिवडी पत्रकार संघ, पोलीस प्रशासन यांच्यातील समन्वय भविष्यातील कायम राहील अशी अपेक्षा व्यक्त करत कार्यक्रम स्नेहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। आज या ठिकाणी 6 जानेवारी दिवशी आपण पत्रकार दिन साजरा करत असतो, त्या अनुषंगानं कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्या दिवशी आपला कार्यक्रम खरं तर आयोजित करायचा होता, परंतु काही कारणास्तव काही कामं लागली आणि त्याला परत 2 तारखा पडल्या। त्याचा आज योग आलेला आहे। सर्व ज्येष्ठ पत्रकार, नवीन पत्रकार, नवीन जे आता संघटनेमध्ये निवड झाले सर्व पदाधिकारी आज या ठिकाणी हजर झालात आमच्या विनंतीला मान देऊन, त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो। आज या ठिकाणी ज्येष्ठ सदस्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं, अतिशय थोडक्यात, आणि जो संदेश मला द्यायचा आहे तो संदेश त्यांनी त्यातून दिलेला आहे आणि अगदी खरं समर्पक त्यांनी सांगितलेलं आहे। बरेच पत्रकार मला फोन करत असतात, साहेब ह्या प्रसंगा या घटनेमध्ये नेमकं काय झालेलं आहे। मी त्यांना ते सांगत असून त्या पद्धतीने ते मांडणी करत असतात। पत्रकार पण खूप हुशार असतात, फक्त मी सांगितलं म्हणून ते हुशार ठेवत नसतात, त्याची जाणीव मला 100% आहे। ते पण दुसऱ्या बाजूने पण व्हेरीफाय करून सर्व त्या बातम्याला होत असतात। परंतु आजपर्यंत, आता मला पुढच्या महिन्यामध्ये पोलीस स्टेशनला 1 वर्ष पूर्ण होत आहे, काही पत्रकाराला कुणी माझ्या विरोधात बातमी लावली, कुणीही मला सांगावं, मी त्याला फोन करून विचारलंय की तुम्ही माझ्या विरोधात अशी का बातमी लावली। ते तुमचं काम आहे आणि माणसाला काम करत असताना चुका होत असतात, त्या चुका तुम्ही आमच्या दाखवल्या आम्हाला, तर आम्हाला पण आमच्या कामामध्ये सुधारणा करता येईल। आणि माझ्या विरोधात कोणी बातमी लावली म्हणून त्याशी बोलणं बंद केलंय किंवा त्याला फोन करणं बंद केलं किंवा रिलेशन तोडलंय असं माझ्याकडून कधीही होणार नाही। तुम्ही मला माझ्या चुका दाखवल्या तर मला त्या माझ्या कामामध्ये सुधारणा करता येईल। मागील वर्षभर काळात जसं तुम्ही मला सहकार्य केलंय तसे पुढील काळात तुमच्याकडून सहकार्याची अपेक्षा बाळगतो आणि आज या ठिकाणी या छोट्याशा कार्यक्रमाला आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही सर्व हजर झालात, आमचा सत्कार स्वीकारलात, त्याबद्दल सर्वांचे दहिवडी पोलिसांच्या वतीने आभार मानतो, धन्यवाद मानतो। सातारा जिल्हा पोलीस दल, दहिवडी पोलीस स्टेशन यांच्या वतीनं आज मान तालुक्यातील सर्व पत्रकारांचा सत्कार या ठिकाणी दहिवडी पोलीस स्टेशनचे इंचार्ज सन्माननीय दराडे साहेब आणि त्यांची सर्व टीम यांनी या ठिकाणी आयोजित केला। ज्या पत्रकार संघाच्या निवडी झाल्या त्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला आणि सत्कारापुरते दराडे साहेबांचं पत्रकारांशी नातं नाही, त्याच्या पलीकडे त्यांचं नातं पत्रकारांच्या संबंधात आहे। ते पत्रकार कुठलाही आला तरी त्या ठिकाणी त्यांचा सन्मान, ते नेहमीच वर्षभर त्यांचं कार्य चालू असतं त्यांच्या एवढ्या पाठीमागे व्यापासून सुद्धा। आणि 6 जानेवारीला
हा आपला कार्यक्रम ठरलेला होता, परंतु पोलिसांचं जे आहे की वेळेची मर्यादा, वेळेचं बंधन नसतं. कधी मानसोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ. आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफेर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.